दख्खनच्या राजाला राजा का म्हणतात तर त्याच्याकडे बघूनच कळतो काय हो त्याचा रुबाब. जरा मराठमोळा साज आलाच पाहिजे. असं म्हणतात की ह्या मंदिरात येण्यासाठी आहे ना योग यायला लागतो. तोच आपला योग जुळून आलाय. तो यंदाच्या मे महिन्यात राजाच्या दरबारात लग्न हो, अजून काय पाहिजे. किती जवळ मोर आहे बघा. मित्रांनो फायनली आलेलो आहे आपण श्री छत्रपती शाहू महाराज पॅलेस मध्ये. गेले 5-6 दिवस आहे ना आपल्या कोकणात म्हणा किंवा इकडे असं डार्क रेड असा सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतंय. मुद्दामून आहे ना मी व्हाईट कलरचा शर्ट घातलाय जेणेकरून जर गुलाल अंगावर पडला तर दिसला पाहिजे हो. पोटाला जर त्रास झाला तर आपलं सगळं गणित बिघडतं. पोटाला त्रास व्हायला नको म्हणून असं जेवण रात्रीच्या व्हायचं. जय शिवराय मित्रांनो, माझं नाव निखिल पवार. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिल मध्ये. कोकणातील बऱ्याचशा व्हिडिओ तुम्ही बघितलात. त्याच्यापूर्वी आपण जेजुरी सोलापूरच्या ट्रिपला आलेलो, तिथेच पुन्हा आलोय. पण यंदा सोलापूरला नाही जात आहे, आता जातोय आपण कोल्हापूरला. माझ्यासोबत आहे विनायक, रोहित सुद्धा जॉईन होतोय आणि आपल्याला भेटलेले आहे तुषार दादा. आणि तुषार दादा आल्या आपल्याला देत आहेत ते समोसा चटणी. बस मध्ये बसल्या बसल्या सर्वांना वेलकम स्नॅक्स म्हणून गुलाटीचे समोसे आणि अतिशय सुंदर त्यांची प्रसिद्ध चटणी आणि कोकम सरबत सर्वांना कॉम्प्लिमेंटरी असतं. चहा, नाश्ता, जेवण, बिस्लरी आणि हे तर असतंच, पण खूप काही गोष्टी ह्या आपण अपग्रेड करत असतो बालाजी टूर्स मध्ये. ब्लॉग पूर्ण बघा, काय काय नवीन देणार आहोत ते तुम्हाला कळेल. रामकृष्ण. चला आता नाश्ता करूया, रोहितची वाट बघूया आणि प्रवासाला सुरुवात करूया. समोसे एक नंबर आहेत, गरमागरम आहेत. महत्वाचं म्हणजे गरम आहेत. समोसे खाऊया, जरा आराम करूया, कारण की रोहित आपल्याला पुण्याला जॉईन होणार आहे. त्याच्याशी बोलूया, जरा गप्पा टप्पा मारूया, कॉफी पिऊया आणि थेट भेटूया सकाळी कोल्हापुरात. बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं ब्रीदवाक्यच आहे, सेवेत तडजोड नाही. त्याचा वारंवार आपल्याला अनुभव येतोयच. मगाशी नाश्ता झाला, एक नंबर गरमागरम होता. आता आपल्याला भेटलंय वेलकम किट. त्यामध्ये सर्वप्रथम आयडी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच या आयडीचा काय काय उपयोग असतो ते. या टूरमध्ये सुद्धा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि वेलकम किटमध्ये आपल्याला भेटलंय टूथपेस्ट होती मागच्या वेळीसारखं, शॅम्पू आहे, तेल आहे आणि त्यानंतर स्वतःचा ब्रँडिंग केलेलं आहे. म्हणजे अपग्रेड झालंय बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मस्त वास पण छान आहे आणि त्यासोबत इको फ्रेंडली टूथब्रश सुद्धा दिलेले आहेत. एक नंबर. या मित्रांनो कॉफी प्यायला. आपण आता आहोत ते खालापूरमध्ये. खालापूरमध्ये आपली बस थांबली आहे जरा फ्रेश होण्यासाठी आणि चहा, नाश्ता, कॉफी कोणाला काय करायचं असेल ना तर त्यासाठी थांबले. आम्ही घेतली कॉफी कारण की लागलेली थोडीशी झोप उडवण्यासाठी स्ट्रॉंग कॉफी घेतली. आता थोड्या वेळात आपल्याला रोहित भेटेलच, त्यासोबत पुढचा प्रवास करूया. सुप्रभात मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहे कोल्हापूरला. कोल्हापूरला पोहोचायला आपला वाजले 7 वाजता पोहोचले. जरा फ्रेश वगैरे झालो. आपण उतरलो ते कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या झोरबा हॉटेलला. झोरबा मध्ये आहे ना मस्त पैकी आता आपण नाश्ता करतोय. रोहितची ओळख करून देतो. ओळख करण्यापेक्षा भेट करून देतो, कारण की रोहित मध्यरात्री 3 वाजता आला. रोहित कसा झाला प्रवास? एकदम मस्त प्रवास झाला. ऍक्च्युली पुण्यात पाऊस चालू होता, पण जेव्हा आपली गाडी आली तेव्हा व्यवस्थित पाऊस वगैरे गेला होता. मस्त थंडगार वातावरण होतं आणि प्रवासाला सुरुवात झाली. ओके मित्रांनो, आता जास्त वेळ न करता नाश्ता करूया. आम्ही जिथे थांबलोय ना एक नंबर हॉटेल आहे. रूम तर क्लीन आहेतच, त्यासोबत इथलं अँबियन्स आहे ना खूप छान आहे. प्रशस्त वातावरण आहे आणि सपोर्टिव्ह स्टाफ आहे. एक नंबर. थँक्यू बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मित्रांनो नाश्ता वगैरे झाला. चहा आहे ना, चहा एक नंबर आहे, जबरदस्त. म्हणजे अमृततुल्य वगैरे जे काय असतं ना त्यापेक्षा भारी आहे, त्यापेक्षा नेक्स्ट लेवल आहे. चहा पिऊन झाल्यानंतर आहे ना आपण फेटे बांधणार आहोत. जरा मराठमोळा साज आलाच पाहिजे. कोल्हापूर आहे भाई, कोल्हापूर. मित्रांनो मस्तपैकी नाश्ता झाला, त्यानंतर फेटे बांधले. एकदम मराठमोळा लुक आलाय, जाम भारी वाटतंय. आता आहे ना आपण जिथे थांबलोय ना ते हॉटेल तुम्हाला दाखवतो. हे बघा, झोरबा हॉटेल, इथे आपण थांबलोय. आता आपण जास्त वेळ नाही काढता थेट जाऊया महालक्ष्मी मंदिराच्या इथे. मित्रांनो फायनली आपण मंदिराजवळ आलेलो आहे.
हा आहे प्रवेशद्वार. इथून आपण आज जाणार आहोत आणि देवी आईचं दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, वातावरण असलं भारी आहे ना इथे, एक नंबर. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना आहे, 17 तारीख आहे, तरी सुद्धा उन्हाची अजिबात लाई लागत नाही. इथलं वातावरण कसं आहे सांगू तुम्हाला. आपल्या कोकणात आहे ना ह्युमिडिटी जास्त आहे, त्यामुळे जरासं जरी ऊन पडलं तरी गरम येतं आणि घाम येतो. पण इकडे तसं नाही. इथं आता 11 वाजून गेले तरी घाम हा प्रकार नाही. उन्हाचे चटके बसतायत पण घाम अजिबात येत नाही. ते भारी इकडे. मित्रांनो, असं म्हणतात की ह्या मंदिरात येण्यासाठी आहे ना योग यायला लागतो. तोच आपला योग जुळून आलाय. तो यंदाच्या मे महिन्यात आपण आहे ते महालक्ष्मी आईच्या मंदिरापाशी. 3.5 शक्तिपीठांपैकी एक करवीर निवासनी महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनासाठी माझ्यासोबत हजारो भाविक रांगेत उभे होते आणि यामध्येच आम्हाला लाभ झाला तो अंबाबाईच्या आरतीचा. तुम्हाला माहित आहे का, महालक्ष्मीने अनेक अवतार घेऊन असुरांचा वध केला. महिषासुर मर्दिनी बनून महिषासुराचा वध केला, तर दुर्गा बनून दुर्गासुराचा वध केला आणि करवीरची जगदंबा कोल्हासूर मर्दिनी बनून कोल्हासुराचा वध केला. महालक्ष्मीच्या मूर्तीची उंची 2 फूट 9 इंच इतकी आहे. ही मूर्ती चतुर्भुज असून उजव्या हातात उभी गदा, डाव्या हातात खेटक म्हणजेच ढाल आहे. खालच्या 2 हातांपैकी डाव्या हातात पानपात्र व उजव्या हातात मातुलुंग म्हणजेच म्हाळुंग आहे. या मंदिराला एकापेक्षा जास्त कळस आहेत आणि अशी मान्यता आहे की या मंदिराचे खांब मोजताच येत नाहीत. मित्रांनो, फार सुंदर दर्शन झालं. जवळजवळ 3 तास तरी आम्ही लाईनीत होतो, पण काय वाटलं नाही, कारण की देवाची प्रतीक्षा. हॅलो हॅलो हॅलो. मजा आली, खूप छान दर्शन झालं. थोडं वाट बघावी लागली लाईन मध्ये. जवळजवळ 3 तास आपण लाईनीत होतो. चॅनलचं नाव सांगा ना तुमचं. नाही, माझं राही ट्रॅव्हल्स आमची पण एक कंपनी आहे आणि आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ इंडिया वेगवेगळ्या टूर अरेंज करतात. डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल्स येतात. तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताच्या बाहेर टूर अरेंज करायची असेल ना, तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, दर्शन तर एक नंबर झालं, मस्त झालं. आता आपण आलेलो आहे ते रूमवर. जवळजवळ 3.5-4 तास आपण रांगेत होतो. प्रचंड गर्दी होती. म्हणजे आम्हाला वाटलेलं आम्ही विकेंडला नाही आलोय, पण गर्दी नसेल, पण ऍक्च्युली गर्दी होती, जबरदस्त गर्दी होती. आता आपण जास्त वेळ न काढता जाणार आहोत जेवायला, कारण की कडकडीत भूक लागली, कडकडीत. त्यामुळे चला जेवायला जाऊया. मित्रांनो, आलोय जेवायला. सुंदर जेवण आहे. ऍक्च्युली कोल्हापुरात येऊन तांबडा पांढरा न पिणं जरा मला वेगळं वाटतंय, पण आपण आलोय देवदर्शनाला, त्यामुळे व्हेज खाणं आपल्याला भाग आहे. पण आल्या पहिलं सूप प्यायलो. हे बघा, दाखवतो तुम्हाला. सूप प्यायलो. सुंदर सूप आहे. आपलं ब्रेड पकोडे असतात ना, त्याचं सूप आहे. त्यानंतर इथे बासुंदी आहे. ही आय थिंक कोल्हापुरी स्पेशल मिक्स व्हेज अशी भाजी आहे. पनीर आहे, रोटी आहे आणि हा मसाले भात. सुंदर असं जेवण आहे. टेस्ट करतो आणि तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो कसं झालंय ते आणि किती खातोय ना ते सुद्धा दाखवतो. या मित्रांनो, बासुंदी खायला. बासुंदी आहे ना एक नंबर झाली आहे, जबरदस्त केली आहे. रोहित, किती खाशील? मला वाटतं मी 3 वाटे काय. 3च. विनायक, तू किती? एक बस. तुझा काय स्कोर आहे? एक बस म्हणतोय, तिसरी घेऊन आलाय. अरे बापरे. एक बाय कमीत कमी 4 ते 5 कमीत कमी. अरे वा. कारण की सुंदर बासुंदी झाले. आपल्या चिपळूणात, रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बासुंदी, लस्सी एक नंबर भेटे. आपल्या वाशिष्ठीची आहे, माधव सभागृहाची आहे, आईस फॅक्टरीच्या इथल्या. बरोबर. त्या बासुंदी त्या क्लासच आहेत, त्या क्लास आहेत. पण ही बासुंदी त्याच्यापेक्षा भारी. 1+1+1+1 एक नंबर आहे. मस्त. आता जेवण झाल्यावर आपण रेकॉर्ड बघूया की किती वाट्या संपतायत ते मोजूया इथं. चालेल. अरे यार, आता 2 वाट्या झाल्या ना? 2च झाल्या, अजून 2 होत्या, 4 बोललेलो. तर मित्रांनो, बासुंदीचा एवढा जबरदस्त इफेक्ट होता ना, 1 तास झोप कशी झाली कळलंच नाही.
आणि कट्टुकट उठलोय. आता अर्धे मेंबर आपले आहेत ना बसमध्ये जाऊन बसलेत. अर्धे जे बासुंदी यांनी भरपूर प्यायले होते ना ते आमच्यासारखे उशिरा उठलेत. आता आपण चाललोय ते छत्रपती शाहू पॅलेस इथे जातोय. सिटीमध्येच आहे ते, जास्त दूर नाहीये. तर आता पुढे आहे ना तिथे जाऊया. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत छत्रपती शाहू महाराजांच्या शाहू पॅलेसला भेट देण्यासाठी. तुम्ही म्हणाल निखिलच्या चॅनलवर मी काय करतोय, यावं लागतं असं मध्ये मध्ये. कारण कसं ना मित्रांनो, सारखं सारखं एकाच माणसाला बघून तुम्ही बोर व्हाल. सो तुम्ही मला देखील बघा. मी देखील बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत आलेलो आहे. आपला एक मित्र आलाय रोहित कापरे, बघू शकता. लांब लांब आहे तो, काय मध्ये घुसत नाही. पण मी मात्र असं मध्ये मध्ये येत राहणार तुमच्याशी बोलायला. व्हिडिओ आवडतायत ना, आवडायलाच पाहिजेत. शेवटपर्यंत बघा, शेवटपर्यंत. चला काहीतरी एक नवीन ठिकाण आज आपण बघणार आहोत कोल्हापूरमधील छत्रपती शाहू महाराजांचे शाहू पॅलेस. त्यानंतर दख्खनचा ज्योतिबा देखील बघायचा आहे, हे निखिल दाखवेल तुम्हाला. मित्रांनो फायनली आलेलो आहे आपण श्री छत्रपती शाहू महाराज पॅलेस मध्ये. समोर पाहू शकता तुम्ही. इथे आतमध्ये आहे ना व्हिडिओ शूटिंगला परवानगी नाही, त्यामुळे जेवढं बाहेरून तुम्हाला दाखवता येईल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो. मित्रांनो किती जवळ मोर आहे बघा. वा, फार सुंदर. आता आपण आहोत ते छत्रपती शाहू महाराज पॅलेस याच्या बाहेरच्या पटांगणात. वेगवेगळे पक्षी प्राणी आपल्याला इथं पाहायला मिळतात. तिथे आपल्याला स्पॉटेड डिअर्स पाहायला मिळाले, बारशिंगी पाहायला मिळाले, वेगवेगळ्या जातीची बदक आहेत. मग हे बघा स्पॉटेड डिअर, हे बघा. आता या जाळीतनं तुम्हाला दाखवतो. हा बघा स्पॉटेड डिअर आहे. आणि मोर बघा ना. आपण जेवढं शांत राहू ना तेवढं तो आपल्या जवळ राहणार आहे. फार सुंदर, फार सुंदर. मित्रांनो मस्तपैकी तासभर आहे ना गाणी म्हणत होतो, झोप काढत होतो. आणि त्यानंतर आपण थेट येऊन पोहोचलोय दख्खनच्या राजाच्या जवळ. आता आपण आलोय ते ज्योतिबाच्या इथे. दर्शन घेऊया. वारा असला भारी सुटलाय ना, एक नंबर. म्हणजे आपल्या कोकणात जेव्हा वळवाचा पाऊस येतो आणि जो झाडांचा आणि मातीचा वास येतो ना, तसा सुंदर वास येतो. आणि सूर्यास्त होतोय, कसला जबरदस्त सीन आहे बघा. गेले 5-6 दिवस आहे ना आपल्या कोकणात म्हणा किंवा इकडे असं डार्क रेड असं सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतंय. फार सुंदर वाटत आहे पाहताना. चला आता जास्त वेळ न काढता दर्शन घेऊया आपल्या दख्खनच्या राजाचं. मित्रांनो दख्खनच्या राजाच्या आपण प्रवेशद्वाराजवळ आलोय. संपूर्ण दगडी बांधकामात असलेल्या दख्खनच्या राजाचं प्रवेशद्वार. आता पायऱ्या उतरून आपल्याला पुढे जायचंय. तेथून जाणार आहोत थेट मंदिराजवळ. मित्रांनो इथे बाजारपेठ आहे ना खूप मोठी आहे. म्हणजे आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये आलो ना की प्रचंड अशी मोठी बाजारपेठ पाहायला मिळते. ते बघा ते प्रवेशद्वार आहे आणि दोन्ही बाजूला अशी प्रसादाची किंवा दोरे धागे असतील, लहान मुलांची खेळणी असतील, त्यासोबत पूजेचं साहित्य असेल, यांचे आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतात. ते अगदी दोन्ही रांग म्हणजे पायऱ्या पूर्ण उतरेपर्यंत. हे बघा मित्रांनो इकडे आल्यावर आहे ना आपल्याला पाहायला मिळतो तो प्रत्येक ठिकाणी गुलाल. आणि मुद्दामून आहे ना मी व्हाईट कलरचा शर्ट घातलाय जेणेकरून जर गुलाल अंगावर पडला तर दिसला पाहिजे. हो मागच्या वेळी आपण ह्याला गेलेलो, जेजुरीला गेलेलो, तिथे सुद्धा व्हाईट टी शर्ट होता आणि तिथे भंडारा उधळत होते. हो कसलं भारी वाटत होतं, दिसून येत होतं. तसंच आज जर समजा इथला गुलाल जर आपल्या अंगावर पडला तर तसंच मस्त दिसून येईल आपल्याला. त्यासाठी आज खास व्हाईट शर्ट घातलाय. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये रील मध्ये पाहिलं असेल, जेव्हा इथं यात्रा भरते ना, चैत्र पौर्णिमेला जी यात्रा असते ना, जबरदस्त माहोल असतो. जबरदस्त म्हणजे इथे आहे ना उभं राहायला देखील जास्त जागा नसते. वरती या साईडला इकडच्या साईडला ना पब्लिक फुल असतं, फुल गर्दी असते. आणि सासनकाठीचा खेळ असतो तो फार बघण्यासारखा असतो. आपल्या खांद्यांवर देवाची सासनकाठी आहे ना ती नाचवली जाते.
फार सुंदर दृश्य ते बघण्यासारखं. मित्रांनो आपल्याला एक इव्हेंट पाहायला मिळतोय. इथे आहेत ना वेगवेगळे जोडपी येतात, नवीन लग्न झालेली येतात, पण इथे पहिल्यांदा आपल्याला लग्न लावताना पाहायला मिळतं. ते बघा, लग्न लागतंय, लग्न म्हणजे मित्रांनो पारंपरिक कसं असावं ते, आणि राजाच्या दरबारात लग्न हो, अजून काय पाहिजे. एक नंबर एक नंबर. झालं माझं लग्न, माझं रामाच्या देवळात झालं. हो, तुमचं कुळस्वामी. तुम्ही आला असाल याच्या आधी दरवेळी आता. आमच्या गावाला मंदिर आहे, गावाला वर्षातून एकदा. आणि हे काय आमच्या लग्नामध्ये एवढा मूर्ती ठेवायच लागते, देवक म्हणून, राजाची देवक म्हणून ठेवायला लागते. आता जे बाशिंग बांधलंय ना तसं तुमच्या वेळी पण होतं. आता कसे फक्त मुंडवळे आणि वरती फॅन्सी. आमची 2 दिवस लग्न होते, आता कुठं लग्न तसं. तेव्हा काय काय विधी असायच्या गावच्या ठिकाणी भरपूर विधी असतात. म्हणजे साधारण काय आता काय होतं, संगीत, हळद, लग्न, हळद उतरणी. आता काय, आधी काय काय असायचं. आधी तर भरपूर असायचं. म्हणजे पहिले आधी, आता म्हणजे मेहंदी काढा, हे काढा, ते काढा, पहिलं काय नव्हतं. ते तुम्ही स्वतः गाणी म्हणायचात. आजची आहे ना फुल मूड मध्ये ना जाम गप्पा मारतायत. आणि दर्शन घेऊया आधी. मित्रांनो आतमध्ये आलेलो आहे. इथे माझ्याशी लग्न लागत होतं. आता इथे आहे गाभारा. सर्वप्रथम आम्ही श्री नंदी बसवेश्वर यांचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर राजाचं दर्शन घेऊया. श्री नंदी महाराजांचं दर्शन झालंय. मला इथल्या लग्नातलं सर्वात भारी काय आवडतं माहितीये काय, त्यांचा जो पोशाख आहे ना तो आवडलाय, आणि त्यांच्या ज्या मंडवळ्या आहेत ना त्या जाम भारी आहेत. मित्रांनो फार सुंदर दर्शन झालं. आणि म्हणजे काय सांगू नये काय नको असं झालं. आजचा दिवस आहे ना खूप सुंदर गेला. रात्रभर जागरण झालं आमचं. हार्डली 1 ते 2 तास झोप झाली. म्हणजे झोपायला वेळ होता पण आमचंच जरा चार्जिंग वगैरे सगळ्या गोष्टी होत्या चालू, त्यामुळे झोप झाली नाही. पण सकाळी अंबाबाईचं दर्शन झालं आणि आता दख्खनचा राजा त्याचं दर्शन झालं. फार सुंदर आणि अविस्मरणीय असा अनुभव. आणि दख्खनच्या राजाला राजा का म्हणतात ते त्याच्याकडे बघूनच कळतो. काय हो त्याचा रुबाब, जबरदस्त. आणि इथे मला सर्वात जास्त काय आवडलं माहितीये का, इथे पारंपरिक लावली जाणारी लग्न. आताच तुम्ही मगाशी व्हिडिओ मार्फत बघितलं, फार सुंदर हो. म्हणजे कोणताही गाजावाजा नाही, काय नाही. आपल्या जवळचे नातेवाईक असतील, आपले शेजारी पाजारी असतील, त्यांना घेऊन इथे यायचं आणि देवाच्या प्रांगणात लग्न लावायचं. यापेक्षा सौभाग्य काय ते. जबरदस्त अनुभव आहे. आता आहे ना इथे जास्त वेळ आपण थांबणार नाही कारण की आपलं दर्शन झालं. ही होती रांग आणि मागे दुसरी रांग होती. आपण दुसऱ्या रांगेत आत गेलो. ही रांग थोडीशी मोठी आहे. आता आपण जास्त वेळ थांबणार नाहीत कारण की पावसाचं वातावरण झालंय. वाजलेले आहेत 8, त्यामुळे लवकरात लवकर बसमध्ये बसूया आणि थेट जाऊया आपल्या हॉटेलवर. तिथे आहे ना सुंदर जेवणाची व्यवस्था केली. आता थेट भेटूया हॉटेलवर. मित्रांनो आता आलेलो आहे डायरेक्ट जेवायला. दिवसभर दमलेलो पण जेवण आहे ना एक नंबर आहे कारण की सात्विक जेवण आहे. जेवणात काय काय दाखवतो. चपाती आहे, राईस आहे, जिरा राईस आहे, पापड, त्यानंतर बटाट्याची भाजी, मटकीची उसळ, त्यानंतर कोशिंबीर आणि आहे लिंबाचं लोणचं. सुंदर जेवण आहे, सात्विक जेवण आहे. सात्विक जेवण का तर आपण 2 दिवस प्रवास करणार आहोत, दगदग होणार आहे आपली, त्यामुळे पोटाला कोणताही त्रास नाही होईल. पोटाला जर त्रास झाला तर आपलं सगळं गणित बिघडतं. पोटाला त्रास व्हायला नको म्हणून असं जेवण रात्रीच्या व्हायचं. दिवसाचं उद्याचं भारीच असणार आहे, दुपारचंही भारीच होतं. विनायक काय म्हणशील, कसं वाटतं जेवण? मित्रांनो ऑलरेडी आपण आलेलो आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये. त्यांचं ब्रीदवाक्य आहे की सेवेत तडजोड नाही. सेवेत तडजोड नसल्यामुळेच मित्रांनो जेवणात देखील कोणत्या प्रकारचे तडजोड आपल्याला पाहायला मिळत नाही. दुपारचं जेवण आपण जेवलो, खूप सुंदर होतं. त्याचप्रमाणे रात्रीचे जेवण देखील खूप सुंदर आहे. फक्त एवढंच आहे माझं पोट ऍड असल्यामुळे मी जरा थोडं कमी जेवतोय. बाकी जेवण खूप उत्तम आहे. रोहित आज दिवसभर थकल्यामुळं हे जेवण खरंच साफ आणि खरंच म्हणजे जोरदार ताव मारतोय आता जेवणावर. आणि खरंच हलकं फुलकं जेवण आहे कारण कुठलाही त्रास नको होईल दादा बोलल्याप्रमाणे. आणि एन्जॉय करतोय जेवण. आणि सात्विक जरी असलं तरी मी पोटभर जेवणार आहे कारण की शतपावली करायला आपण जाणार आहोत ते एका हिडन स्पॉटवर.
हिडन म्हणजे तो ऍक्च्युली हिडन नाही, आमच्यासाठी हिडन आहे किंवा सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा सरप्राईजच असणार आहे तो. तर आता जेवतो आणि भेटतो त्या स्पॉटवर. मित्रांनो मस्तपैकी जेवण झालं, आईस्क्रीम वगैरे खाल्ला. आता आपण आलोय ते रंकाळ्याला. ऍक्च्युली आपल्या टूर प्लॅन मध्ये रंकाळा नव्हतं, पण दादा बोलले आपल्याला सुरू करायचंय, त्यामुळे आपल्याला घेऊन आले रंकाळ्याला. रंकाळ्याला आपल्याला म्हणतात कोल्हापूरची मरीन ड्राईव्ह. तिथे आपण आलोय, शांतपणे बसलोय. इथं जो वारा लागतोय ना, एक नंबर. दादा मग कुठल्या महिन्यापासून सुरू करतो? मला सर्व मुंबईकरांना, ठाणेकरांना, नवी मुंबईकरांना आणि पुणेकरांना सर्वप्रथम धन्यवाद द्यायचे आहेत. कारण की बालाजी टूर्स आज जे पण काय ते तुमच्या सर्वांमुळे आहे. कोल्हापूर देवदर्शनामध्ये एकूण 6 मंदिरं आणि 2 ऐतिहासिक वास्तू. त्यातलं पहिलं म्हणजे कोल्हापूरचा इतिहास, छत्रपती शाहू महाराजांचं शाहू पॅलेस, आणि दुसरं म्हणजे कोल्हापूरचं मरीन ड्राईव्ह म्हणजे रंकाळा तलाव. इतकं छान वाटतंय इथे की विचारू नका. ही झाली 2 ऐतिहासिक वास्तू. 6 मंदिरं म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी, आदमापूरचे बाळूमामा, नरसोबाची वाडी, खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर, दख्खनचा ज्योतिबा आणि जगातील सगळ्यात उंच गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे कोल्हापूरचा चिन्मय गणाधीश. तुम्हाला पण कोल्हापूर देवदर्शनाची माहिती पाहिजे असेल किंवा बुकिंग करायची असेल तर बालाजी टूर्सला संपर्क करा. रामकृष्ण. आजची व्हिडिओ इथेच थांबूया, भेटूया पुढच्या पार्टमध्ये. टोटल आपल्या 3 ब्लॉग येणार आहेत. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो, पुढचे 2 ब्लॉग सुद्धा नक्की बघा. तोपर्यंत बाय बाय.